आता नितीश कुमारचं उदाहरण बघितल्यानंतर मला भारतीय जनता पक्षाला हेच प्रश्न विचारायचे आहेत की तुम्हाला हिंदुत्ववादी असलेली शिवसेना का नको, याचं उत्तर आज आम्हाला मिळते. तुम्हाला मुफ्ती मेहबूबा मुफ्ती चालते, संघ मुक्त भारत म्हणजे संघ नको म्हणणारा नितीश कुमार चालतो, मोदींना अतिरेकी म्हणणारे चंद्रबाबू चालतात. पण शिवसेना नको. याचं कारण जोपर्यंत शिवसेना आहे तोपर्यंत तुम्हाला मुंबईचा घास गिळता येणार नाही हे फक्त माहिती आहे, म्हणून तुम्हाला शिवसेना नकोय. कारण आघाड्या तुटतात मी म्हटलं ना, पण पक्ष संपवण्याचा हा विकृतपणा हा शिवसेनेबरोबर त्यांनी पहिल्यांदा केलेला आहे. आणि महाराष्ट्राच्या ज्या दोन शक्ती, अरे तुमचा कुठला ब्रँड, बँडवाले आहात तुम्ही, नुसता मोदींचे बँडवाले तुम्ही, आमचा ब्रँड संपवायला निघालात. आज ठाकरे तर आम्ही आहोत, एकच आहोत, पण पवार साहेब सुद्धा आमच्या सोबत आहेत. ज्या पवार साहेबांनी देशामध्ये सुद्धा एक मोठं काम केलेलं आहे, म्हणून ही दोन नावं पुसून टाकायची. हे एकदा संपले का मराठी माणूस उभाच राहू शकत नाही. पण त्यांना अजून कळलेलं नाहीये, मराठी माणूस सहनशील आहे, दयावान आहे. पण कोण जर का अंगावर आला तर शिवसेना प्रमुखांची शिकवण आम्हाला आहे, एक तर कोणावरती वार करू नका, पण जर अंगावर कोण हात उगारला तर तो हात जागेवर ठेवू नका. आम्ही कोणाला घाबरवण्यासाठी युती केलेली नाहीये, आम्ही कोणाचं काही हिसकावून घेण्यासाठी युती केलेली नाहीये. पण आमच्याच घरामध्ये येऊन जे दादागिरी करतायत त्यांच्या विरुद्ध आम्ही आवाज नाही उठवायचा तर काय लेंड्या टाकायच्या. आणि मला एक मराठी माणूस असा दाखवा की जो परराज्यात जाऊन ह्यांचे जे पोपटलेले आहेत त्यांच्यासारखा दादागिरी करतोय. एक माणूस दाखवा, उभा चिरून टाकतील त्याला. पण मराठी माणसाला जो एक काही दुईचा शाप आहे हे शिवतीर्थ आहे. आज आपण शपथ घेतली पाहिजे की त्या दुईच्या शापाला सुद्धा आपण कायमचं गाडून टाकू. शिवरायाच्या साक्षीने शपथ घेतली पाहिजे. नाहीतर औरंगजेबाचं ते वाक्य शिवसेना प्रमुखांनी सांगितलेलं ना की या पहाडी मुलखात पराक्रम मुळामध्ये शिकवावंच लागत नाही. हे मराठे या पहाडी मुलखात तमाम दुनियेला भारी आहेत, यांना पराक्रम शिकवावं लागत नाही. पण दुहीचं बीज इकडे खडकावर जरी भिरकावलं तरी एवढं रुजतं, फोफावतं की पाहता पाहता तमाम दौलत तबाह करून टाकतं. पण भाजप काय प्रचार करते, दर निवडणूक आल्यानंतर यांचा पूर्वी एक विकृत डान्स होता, त्याला रोंबा सोंबा म्हणायचे. अश्लील सगळं चाळी सुरू व्हायचे आणि मग त्याला लोकांनीच हडतूड केलं होती, तो बंद झालं. तशी प्रत्येक निवडणूक आल्यानंतर हे भाजपकडे रोंबा सोंबा खेळायला लागतात. हिंदू मुस्लिम, मराठी अमराठी, महापौर कोण होणार. मला वाटतं आदित्यनी सगळी केलेली कामं तुम्हाला सांगितलेली आहेत. आणि देवेंद्र फडणवीसांनी जे एक आव्हान दिलं की उद्धव ठाकरेंचं एक तरी भाषण असं दाखवा की जे विकासावरती बोललेत, मी 1000 रुपये देतो. नको, चोराचा पैसा मला नको, चोरलेला पैसा नको. पण देवेंद्र फडणवीस, मी तुम्हाला आव्हान देतोय की तुमचं मोदींपासूनचं तुमचं आणि तुमच्या खालच्या चेला चपाट्यांचं अगदी वर्गाच्या मॉनिटरची निवडणूक असली तरी हिंदू मुस्लिम न करता केलेलं भाषण दाखवा. आम्ही सगळे मिळून तुम्हाला 1 लाख रुपये देतो. जा.